मुंबईसह ठाणे पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट. गरज असेल तरच घराबाहेर पडा. नागरिकांना आवाहन. रात्रभर पावसाची संततधार. महापुरानं बेहाल. मराठवाड्याला पुन्हा पावसाचा तडाखा. लातूर, बीड, हिंगोलीला पावसानं झोडपलं. सोलापुरातही पावसाचा कहर. 141 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद. मुसळधार पावसामुळे परळीतील गंगाखेड वडगाव दरम्यान रेल्वे ट्रॅक खचला. अनेक गाड्या रद्द. प्रवाशांची मोठी तारांबळ. झी 24 बातमीनंतर धाराशिवमधील करंजा गावात सॅनिटरी पॅडचं वाटप. महिलांनी मानले झी 24 तासचे आभार. गुलामीतील गॅझेट स्वीकारणं कितपत योग्य? पंकजा मुंडेंचा झी 24 तासच्या मुलाखतीमध्ये थेट सवाल. एका समाजासाठी गॅझेट मान्य तर दुसऱ्याकरता नकार चालणार का? विचारला सवाल. मुलगी राजकीय वारसा होऊ शकते का? फेक ट्रोलिंग करणाऱ्यांच्या प्रश्नाचा अनेक वेळा सामना करावा लागला. झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीमध्ये पंकजा मुंडेंची खंत. अतिवृष्टीमुळे बीडमधील आजचा ओबीसी महाएल्गार मेळावा स्थगित. नवीन तारीख लवकरच जाहीर करणार. मेळावा रद्द असला तरी संघर्ष सुरूच राहणार असल्याची ओबीसी नेत्यांची भूमिका. आशिया कप स्पर्धेच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान भिडणार. 41 वर्षांनंतर पहिल्यांदाच रंगणार हाय व्होल्टेज लढत. कोण होणार आशियाचा किंग याची उत्सुकता.